श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 2 सिद्धयोग्याचे दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत. मी मरुत्युमले या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला. मार्गात अनेक पुण्यात्मांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो. या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे. पांड्य देशातील कदंबवनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते. या प्रांतात अति जागरूक असे शिवलिंग होते. त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो. नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली. मार्गात मला सिद्ध योगेंद्र नावाच्या एका महान तपस्व्याचा आश्रम लागला. मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषाच्या चरणी नतमस्तक झालो. त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असं तोंड भरून आशीर्वाद दिला. त्यांच्या चरणस्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते. ते महायोगी मला म्हणाले, तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागरूक आहे. त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे. देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले, परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली. तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसात निर्दयतेने ठार केले. त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला. या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थाचे दर्शन घेतले. पांड्य देशातील कदंब वनात तो आला आणि काय आश्चर्य, तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान आणि तेजस्वी दिसू लागला. त्याला अत्यंत आनंद झाला. त्या क्षेत्राची महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली. इंद्राने तेव्हा मोठ्या उत्सुकतेने पाहिले. तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले. मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे पूर्वज अर्चन केले. नंतर त्या स्वयंभूलिंगा हे सुंदरसे देवालय बनले. हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायी आहे. पुण्यवंतांना श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विनासायास याचे दर्शन घडते. मी त्या महायोगाचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो. मोठ्या श्रद्धाभावाने त्याचे चरण कमली मी नमस्कार केला. तेव्हा त्यांनी या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले. मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो. तेथे मला अतिशय सुंदर शिवालय दिसले, पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच. मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वरच्या मंदिरासारखे दिसले, पण मी जेथे आहे ते मधुरानगर आहे असे कळले. मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगेंद्राकडे येण्यास निघालो. तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला. श्री योगेंद्राचा आश्रम मात्र सापडला नाही. मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला. तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता. मी मार्गक्रम करीत असतो. माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखा वाटल्याने मी मागे वळून पाहिले. माझ्या मागे 3 शिरे असलेले एक सर्प येत होता. त्याच्या मस्तकावर 3 दिव्य मणी होते. त्याचाच प्रकाश मला मार्ग दाखवत होता. मी अत्यंत भयभीत झालो होतो. माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो. त्या सर्पाचा उजेड मार्ग प्रदर्शित करीत होता. शेवटी मी कसाबसा श्री सिद्ध योगेंद्राच्या आश्रमात पोचलो. तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तात्काळ अदृश्य झाला. श्री सिद्ध योगेंद्राचे माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले. मी ते पोटभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातली धडधड कमी झाली नव्हती. तेव्हा त्या दयामूर्ती योगेश्वराने माझ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला. नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेम स्पर्श केला. त्या करुणमय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडपड पार पळून गेली. तसेच मनातल्या वाईट विचार, दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले. हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले. श्री दत्तमहिमा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता. यावेळी सिद्धयोगी म्हणाले, तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही 2 वेगवेगळी देवालये नाहीत. तुला अशा प्रकारचा अनुभव घडून आणावा अशी श्री दत्तात्रेयांची अनुज्ञा होती, म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखवली. श्री दत्तांच्या कृपाप्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्रांनी प्रतिष्ठापना केलेली मूर्ती, त्यावेळीचा परिसर तुला दाखवला. तू पाहिलेली सारी सृष्टी असे समजणे हा एक मायेचा खेळच आहे. सर्व काही चैतन्य स्वरूप आहे.
श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पानेच भविष्य वर्तमानात बदलू शकते. वर्तमान भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो. भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या आणि भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात. एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्प कारणीभूत असतो. ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहे. ते सगुण रूपात पिटिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतरले आहे. तेथील लोकांनी त्यांचे सत्य स्वरूप जाणले नाही, परंतु कुरवपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनीच त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अत्यल्प असून सुद्धा स्वामींच्या कृपाप्रसादाने भवसागर आनंदाने पार करून गेले. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला. ज्यावेळेस आपले हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या शरीरपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले. त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाच्या राजा कुलशेखर पांड्यास सांगितलं. ही शिवाज्ञाच मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगर असे नाव दिले. कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणे ईश्वर भक्त होता. त्याने संतान प्राप्तीसाठी पुष्टकामेष्टी यज्ञ केला होता. या यज्ञ कुंडातून एक 3 वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली. तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजे मीनाक्षी देवी. तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते. लग्न सोहळा अत्यंत थाटामाटात साजरा झाला होता. शिवाच्या जटेमधून निघालेले वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत आली होती व तिच्या परिसरातच प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता. श्री सिद्ध योगींद्र पुढे म्हणाले, अरे बाबा, सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तीमध्ये आकर्षण तर काहीमध्ये विकर्षण होते. पुण्य कर्म, उद्यम आचार आणि विचाराने स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते. पाप कर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याने पुण्यशील व्यक्तीच्या संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थळाचे दर्शन घडते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याचे वृद्धी होत जाते व पापाचा नाश होतो. या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूंवर भक्ती जडते. अरे बाबा शंकर भट्टा, तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्यामुळे तू येथे येऊ शकलास. माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटते. श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाची तळमळ दरक्षणी वाढत होती. केव्हा एकदा कुरोपरी जाऊन तिच्या श्रींच्या चरणी नतमस्तक होईल असे झाले होते. अशा स्थितीस मला निद्रा लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसे नव्हती. मी रात्री त्या सिद्ध योगींद्राच्या आश्रमात राहिलो होतो. तो आश्रम दिसत नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो श्री सिद्धयोगीच्या वचनामृत आस्वाद घेतला तो एक भ्रम होता काय, असे नाना विकल्प मनात येऊ लागले. तेव्हा मी आपले सामान आवरून पुन्हा प्रवास करण्यास सुरुवात केली. सकाळी निघालेले. दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाच्या घरी अन्नग्रहण करीत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते गिरिजन लोकांचे गाव होते. त्यांचा मुख्य माझ्याजवळ आला व म्हणाला, आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे व मध देतो. त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे व मध आणून दिले. मी ते खाणार एवढे ते कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोचीने डोक्याला इजा करू लागला. मी त्याला हकलण्याचा खूप प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले. तेवढ्यात बाजूला असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले. ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हातापायला जखमा करू लागले. मी तेथून फळे मध टाकून पळालो. तर वृद्ध गृहस्थ म्हणत होता, मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला. मला आठवले, मी सिद्ध योगेंद्राबद्दल मनात शंका घेतली होती. त्यांच्या अपराधाची ही शिक्षा होती. माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. मी पळत होतो. कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनोमन प्रार्थना केली. या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेले वारुळातले सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या विषाने मी मृतपाय झालो होतो. तोंडातून फेस येत होता.
हृदयाचे ठोके मंदगतीने चालले होते. केव्हा मृत्यू येईल सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली होती. धोबी कपडे धुवून वाळून कपड्याचे गाठोडे गाढवावर ठेवून तो घरी जात होता. माझी स्थिती पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसवले आणि त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेले. या वैद्याने मनातील काही मुळांचा रस मला काढून पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेत थोडी पाने बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमेवर लावला. माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते. वीज जसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा माझ्या वेदना असह्य हो मी ओरडू लागलो. विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरं वाटले. मी वैद्यांच्या घरी काढली. तो वैद्य दत्तप्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियासह मधुर आवाजात दत्तप्रभूंचे भजन गात होता. मी पलंगावर निसलो होतो. त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपेने भरून आले होते. त्या वैद्याने केलेल्या उपचाराने मी पूर्ण बरं झालो होतो. त्यांचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते. भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला. त्याचे नेत्र करुणासाची जणू वर्षाच करीत होते. शंकरपट्ट्याला चर्मकारांचा उपदेश. तो म्हणाला, माझे नाव वल्लभदास आहे. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात. तुम्हाला कावळ्यांकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे. आपले नाव शंकरभट्ट आहे मी जाणतो. त्याच्या या अचूक वक्तव्याने मी अवाक झालो. मला वाटले मी त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे. हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला, मी ज्योतिषी नाहीये. श्री पिटिकापुरम म्हणजेच पंडिताचे माहेरघर. सागर वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळालेली श्री मल्लादी बापणावधनलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता. परंतु हे प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाही. शुष्क वेदांत अर्थहीन तर्कवितर्क करणारे पंडित श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाही. तुला टोचून जखमा करणारे कावळे हे पूर्वजन्मीचे पिटिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते. त्यांनी आपले जीवन श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालवले. ते मृत्यूनंतरही स्वर्गलोकास गेले. तेथे इंद्राने त्यांना वेद पंडित घनपाटी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुकीने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणीच काही दिले नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी 1000 दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणालाही काही दान दिले नाही, तेव्हा तुम्हास काही देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वच्छेने किती काळ राहू शकता. परंतु अन्न पाण्या वाचून इतर स्वर्गसुखी खरोखर शिक्षेसारखी होती. इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पादगयेसारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्तिनिष्ठेने आपल्या पित्रांना पिंडदान केले नाही. आईवडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञपणे उद्गार तुम्ही वारंवार काढले. श्रीपाद श्रीवल्लभांना दत्तप्रभूंच्या अवतार न मानण्या एवढे तुम्ही अंध झालात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्तन प्राशन केल्यावरच तुम्हाला उत्तम गती मिळावे. वल्लभदास सारी कहाणी सांगत होता. तो म्हणाला, शंकरभट्टा, हे कावळे ते सर्प पूर्वजनेचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाकले आणि उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबद्ध असावा, वैश्यानी व्यवसाय व्यापार गायीचे रक्षण क्रय विक्रय आदी व्यवहार करावे, शूद्राने प्रेमस्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे. वल्लभदास पुढे म्हणाला, तू लहान असताना विष्णुमूर्तीचे 10 श्लोकाचे पठण करीत होतास. त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना सांगितला होतास. तो श्लोक असा होता, शुक्लांबरधर विष्णू शशिवर्ण चतुर्भुजम प्रसन्न वदन ध्यायेत सर्व विघ्नोपशाते. याचा विनोदाने केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसून आणले. शेवटी चर्मकाराच्या गावात पोहोचले. तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्रीवल्लभांचा विनोदाबरोबरच तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रत्यक्षाने आपल्या दृष्टी असते. ही गोष्ट ध्यानात असू दे. श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने कृतकृत झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासाचा पाहुणचार स्वीकारला. 2-3 दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो. चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले. त्या गावात नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता. त्या राजास एक मुलगा होता, परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे. त्याला वाटते की ब्राह्मणांनी लोपभूइष्ट
म्हणजेच यज्ञ कर्मलोक असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला. त्या ब्राह्मणांना अपमान करून त्यांना गाढवावर बसून त्याची मिरवणूक काढत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे. या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीत प्राप्त झाले होते. एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूकभाषेवर ग्रंथ लिहिण्यास आज्ञा केली. त्या राजज्ञेनुसार तो राजगुरू ब्राह्मण मूकभाषेवर संशोधन करू लागले. शंकर भट्ट आणि राजे महाराजचा संवाद. राजांच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला. मी होकारार्थी मान हलवतच आपणास आपल्या महाराजांच्या आग्रहाचे निमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली. मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो. मला भीतीने घाम फुटला होता. मी तेव्हा मनोमन श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो. राजाने पहिला प्रश्न विचारला, एवढे तर एवढ्याला किती होईल? मी गंभीरपणे उत्तर दिले, एवढ्याला एवढेच. माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला, महात्मन, आपण मोठी पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली. तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगिरा पिकत असे. ती भाजी तो सर्वांना मुक्त असाने देत असे. त्याच्या सहाध्यायी ब्राह्मणाकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत. यजमानाने दिलेले लक्षणं मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असत. त्याच्या घरची राजगिरीची भाजीसुद्धा फुकट घेत असत. कालचक्र फिरत गेले. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण झाला. राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मीसुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिरीच्या भाजीला दानाच्या कैक पट या जन्मात दान देत होता. त्याला आचार दानाचे फळ काय मिळेल याचं उत्तर हवे होते. मी राजाला म्हणालो, महाराज, राजगिरीची भाजी कितीही दान केली तरी तिच्या 100 पटीने तीच भाजी आपल्याला मिळेल. सध्याच्या परिस्थितीत रत्न, मणी, सोने आदी दान करणे तुझ्या हिताचे आहे. माझ्या उत्तराने राजास आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मूक भाषेचा होता. राजगुरूने माझी परीक्षा घेण्यासाठी आपली 2 बोटे दाखवून 1 का 2 असे खुणेनेच विचारले. त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कोणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शवण्यास 1 बोट दाखवून खुणेने उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी बोटे दाखवली. 3 संख्या पाहताच मला दत्तांची त्रैमूर्ती आठवली. तुम्ही भक्त आहात का असा प्रश्न वाटला. मी भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचा भंडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले. परंतु मी त्या हाताने ते नाकारले. माझ्याजवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले. मला गोड पदार्थापेक्षा पोहे जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा याची चव पाहू शकता असा माझा भाव होता. माझ्या उत्तराने राजगुरू अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा हा फार मोठा पंडित आहे. या मुक्याच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे. 2 परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो. आता 3री परीक्षा डोळ्यामुळे भेट झाली होती. राजगुरूंनी सांगितले, चमकमध्ये श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा. मी श्रीपाद वल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक श्लोक वाचला आणि अर्थ राज्यसभेत समजावून सांगितला. मी सांगितलेला अर्थ असा होता, 1 चमे म्हणजे 1, 30 चमे म्हणजे एकाला 3 जोडले असता 4 होतात व त्याचे वर्गमूळ 2 येते. 5 चमे म्हणजे 4त 5 मिळवल्यास 9 होतात, त्याचे वर्गमूळ 3 येते. 7 चमे वर आलेल्या 9 मध्ये 7 मिसळल्यास 16 येतात व त्याचा वर्गमूळ 4 येतो. 9 चमे म्हणजेच वरील 16 संख्येत 9 मिसळले असता 25 येतात व त्याचा वर्गमूळ 5 येतो. 11 चमे म्हणजेच वरील 25 मध्ये 11 मिसळल्यास 36 येतात आणि त्याचा वर्गमूळ 6 येतो. 13 चमे म्हणजेच वरील 36 संख्येत 13 मिसळल्यास 49 येतात व त्याचे वर्गमूळ 7. 15 चमे म्हणजेच वरील 49 संख्येत 15 मिळवले असता 64 होतात व त्याचे वर्गमूळ 8 येते. 17 चमे याचा अर्थ वरील 64 संख्येत 17 मिळवले असता येणारी संख्या 81 आणि त्याचे वर्गमूळ 9. 9 चमे म्हणजेच वरील 81 संख्येत 19 मिळवले असता 100 होतात आणि त्याचे वर्गमूळ येते 10. 21 चमे म्हणजे 100 या संख्येत 21 मिळवल्यास संख्या 121 येते व त्याचे वर्गमूळ येते 11. 23 चमे वरील 121 संख्येमध्ये 23 मिळवले असता 144 होतात, त्याचे वर्गमूळ येते 12. 25 चमे म्हणजे याचा अर्थ की 144 संख्येत 25 मिळवले असता 169 होतात व त्याचे वर्गमूळ येते 13. 27
चमे याचा अर्थ वरील 169मध्ये 27 मिसळले असता 196 होतात आणि त्याचं वर्गमूळ ते 14. नवविशत चमे म्हणजेच वरील 196मध्ये 29 मिळवल्यास 225 होतात, त्याचे वर्गमूळ 15 येते. 31 चमे याचा अर्थ वरील 225मध्ये 31 मिळवले असता 256 येतात आणि त्याचं वर्गमूळ येते 16. 30 चमे म्हणजेच वरील 256मध्ये 33 मिसळले असता 289 येते, याचे वर्गमूळ येते 17. माझे हे प्रवचन मला आश्चर्य वाटले. मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते. ते कणादृष्टींना माहीत होते. परमाणूच्या सूक्ष्म कणांचा भेदामुळेच विविध धातूंची निर्मिती होते. माझे प्रवचन दरबारातील सर्वांना खूप आवडले. राजाच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तर दिल्यामुळे श्रीपाद वल्लभांच्या कृपेने मी त्यांना विचित्र पूर्णग्रहातून सुरक्षितपणे बाहेर पडलो. धन्यवाद. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. याचप्रमाणे पुढील ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.